रामकृष्ण हरिमाऊली संत रामदासांच्या कथा कृती हलेना. रामनवमीच्या उत्सवाकरिता एक स्वातंत्र्य मंदिर बांधून त्यात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना करावी असे समर्थाच्या मनात येताच त्यांनी एका उत्तम मूर्तिकारास बोलवून त्यास 4 मूर्त्या करण्यास सांगितले. त्यांनी 1 वर्षाची मुदत मागून घेतली. मध्यंतरी अशी एक घटना घडली. समर्थ कराडहून निघून रहिमतपूर जवळील अंगापूरच्या रानात आले आणि तेथे ध्यानस्थ बसले असता त्यांना एक दृष्टांत झाला. तो असा की श्रीरामनवमीच्या उत्सवाकरिता ज्या ध्यानाची मूर्ती तुम्हास हवी आहे तशी मूर्ती या कृष्णाच्या डोहात आहे. समर्थांनी लगेच डोहात उडी मारली. त्यांना तेथे 2 मूर्ती मिळाल्या. एक प्रभू रामचंद्राची व दुसरी महिषासुर मर्दिनीची. समर्थांना खूप आनंद झाला. त्यांनी त्या मूर्ती आपल्या झोळीत घातल्या व ते चाफळास निघाले. पण हा सर्व प्रकार तेथील जवळपासच्या गुरराख्याने पाहिला होता. त्या गुरराख्याने गावात जाऊन ही बातमी पसरवली. अंगापूरच्या लोकांनी समर्थांना गाठून मूर्तीची मागणी केली. समर्थांनी अर्थातच ठीक आहे, घेऊन चला म्हणून त्या मूर्ती झोळीतून काढून खाली ठेवल्या आणि ते पुढे चालू लागले. गावकऱ्यांनी ठरवले की या मूर्ती वाजवत गाजवत गावात घेऊन जाऊया. त्याची यथायोग्य रीतीने स्थापना करावी. मिरवणुकीची सगळी तयारी केली. गाडा सजवून आणला आणि मूर्ती उचलू लागले. पण काय चमत्कार! मूर्ती जागच्या हालेनातच. त्या इतक्या जड झाल्या की 50 जवान लोकांनाही त्या हालेनात. हा काही विलक्षण प्रकार आहे असे समजून त्यातील काही लोक चाफळला गेले आणि समर्थांना त्या मूर्ती घेऊन जाण्यास सांगितले. समर्थांनी काही शिष्य पाठवून त्या आणल्या व त्यांनी त्यांची स्थापना केली. समर्थाकरिता वाघिणीचे दूध. समर्थ रामदासांची प्रकृती बिघडून त्यांना पोटदुखीची व्याधी जडली. पोटदुखीने ते कित्येक वेळा व्याकुळ होत आणि दुःख असह्य होई. या रोगावर त्यांना औषध माहीत होते, पण ते मिळवणे अतिशय कठीण होते. हे औषध म्हणजे वाघिणीचे दूध. पण हे कोण आणणार? वाघिणीचे दूध मिळवणे ही गोष्ट सोपी नाही. वाघाचे नाव काढताच लोकांची घाबरगुंडी होत, हे आपण पाहतोच. मग वाघिणीला पकडायचे, तिचे दूध काढायचे, हे साहसी कृत्य कोण करणार? तोच शिवाजी महाराजांची स्वारी समर्थांच्या दर्शनास आली. महाराजांनी विचारले, आपण फार व्याकुळ दिसता. कोणती व्यथा आपल्याला पीडा देत आहे? समर्थांनी आपली व्यथा सांगितली आणि त्यावर माहीत असलेले औषधही सांगितले आणि ते म्हणाले, बाबा रे, हे वाघिणीचे दूध कोण मिळवणार? हे दूध मिळवणे खरोखरच कठीण आहे. सोपी गोष्ट नाही. महाराज उद्गारले. जिव्हाळत्या स्थितीतच दोघांचे संभाषण अनेक विषयावर झाले आणि समर्थांचा आशीर्वाद घेऊन महाराज तेथून निघाले.
समर्थांची अवस्था पाहून महाराजांना वाईट वाटले आणि ते मनात म्हणाले, मला वाघिणीचे दूध मिळवता आले तर माझ्या हातून समर्थांची मोठी सेवा घडेल. स्वतःला मी धन्य समजेल. पाहूया एखादी वाघीण दिसली तर. असे विचार मनात ओघवीत महाराज गडावरून खाली उतरले. खबरच्या मंडळींना परत पाठवून ते एकटेच वाघिणीच्या शोधार्थ रानात गेले. समर्थ रामदासांनी अंतर्ज्ञानाने शिवाजीच्या मनातील विचार जाणले आणि धन्य माझा शिवबा असे धन्य उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले. शिष्याच्या अंतःकरणात गुरुविषयी नितांत आदर आणि गुरुच्या अंतःकरणात सत्शिष्याबद्दल कृत्रिम प्रेम अशी गुरु-शिष्यांची जोडी खरोखरच विरळ. समर्थांनी आपल्या शिष्याची तीव्र मनीषा पुरी करण्याचे ठरवले. इकडे शिवाजी महाराज रानात गेले. ती वेळ संध्याकाळची होती. सूर्य अस्तास जात होता. पक्षी घरट्याकडे परत फिरत होते. अंधार वाढत चाललेला. इतक्यात एका जाळीतील वाघिणीची हालचाल शिवाजी महाराजांच्या दृष्टीस पडली. तिची पिले स्तनपान करीत होती. महाराजांनी हे दृश्य पाहताच त्यांना आनंद झाला. पण सामना वाघिणीशी आहे हे जाणून ते त्वरित सावध झाले. घोड्यावरून ते खाली उतरले. म्यानातून तलवार त्यांनी उपसली आणि पाठमोऱ्या उभे असलेल्या वाघिणीच्या दिशेने सावधपणे आणि धिटाईने आपली पावले टाकण्यास सुरुवात केली. काही पावले जाताच वाघिणीची व महाराजांची दृष्टांत झाली. वाघिणीचे अकराळ विकराळ रूप पाहून सामान्य माणसाची बोबडी वळली असती. महाराजांनी आपली तळपती तलवार सरसावली. वाघीणही ती तळपती तलवार पाहून कदाचित मनात चरकली असेल. महाराज अगदी तिच्या जवळ गेले आणि तिचा कान आपल्या हातात बळकट धरला. पिलाला काकेत दाबून धरले. शेला खाली पसरला आणि पाहिजे तेवढे दूध पिळून घेतले. पिलांना नंतर मोकळे सोडले. शेल्यात दूध घेऊन जरा बाजूला सरले आणि आपली कृष्णा घोडी आजूबाजूला पाहू लागले. इतक्यात मोठा चमत्कार त्यांना दिसला. वाघिणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष समर्थांची मूर्ती त्यांना दिसली. शिवाजी महाराजांनी सर्व प्रकार ओळखला. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले आणि समर्थांच्या जवळ जाऊन त्यांनी मोठ्या आदराने त्यांना अभिवादन केले. समर्थांनी शिवबाला प्रेमाने आलिंगन देऊन त्यांची पाठ थोपटली आणि ते उद्गारले, खरोखर धन्य आहे. तुम्ही माझ्याकरिता आपला जीव धोक्यात घालीत होतास, पण असे करीत जाऊ नका. लोकांचा तुम्ही पोशिंदा आहात. शिवाय मराठी राज्याची सर्व मदार तुमच्याजवळ आहे हे ध्यानात ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कथा आवडल्यास सर्वांनी लाईक कमेंट करा. जय जय रघुवीर समर्थ.